नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पोळ, गट विकास अधिकारी आणि तुम्ही पाहत आहात महाट्यूब. आज आपण एका खूप खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, खास करून जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर. सरकारने लाखो कार्डधारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. ही तारीख नीट लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2026 या दिवसापासून रेशन कार्डचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत आणि हो, ते खूप कडक असणार आहेत. हो, अगदी बरोबर ऐकलत. सरकारनं रेशन कार्डधारकांसाठी एकदम नवीन आणि कडक नियम आणले आहेत. आणि हे नियम इतके कडक आहेत की जे लोक पात्र नाहीत अशा अनेक लोकांची नावं रेशनच्या यादीतून कायमची वगळली जाऊ शकतात. म्हणूनच ही माहिती प्रत्येक कार्डधारकापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर या माहितीमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हे नवीन नियम नेमके काय आहेत, त्यानंतर ते 5 कडक नियम कोणते आहेत, ई-केवायसीचं महत्त्व काय आहे हेही समजून घेऊ, सरकार काय कारवाई करू शकतं आणि सर्वात शेवटी आपली जबाबदारी काय आहे. चला तर मग एक एक करून सगळे मुद्दे व्यवस्थित समजून घेऊया. सगळ्यात पहिला प्रश्न, सरकार हे सगळं का करतंय? या बदलाची गरज का पडली? तर याचं उत्तर खूप सोपं आहे. सरकारच्या असं लक्षात आलंय की अनेक जण आपली खरी आर्थिक परिस्थिती लपवतात आणि तरीही रेशनचा लाभ घेतात. हा लाभ फक्त आणि फक्त खऱ्या गरजू आणि गरीब कुटुंबांनाच मिळावा, यासाठी हे कडक नियम आणले जात आहेत. आणि तुम्हाला कल्पना आहे का की या बदलाचा परिणाम किती मोठा असू शकतो? सरकारी अंदाजानुसार या नवीन नियमांमुळे देशभरात जवळपास 70 लाख अपात्र रेशन कार्ड बंद होऊ शकतात. हो, 70 लाख. हा आकडाच आपल्याला सांगतो की सरकार ही तपासणी किती गांभीर्याने करत आहे. चला, आता आपण त्या 5 मोठ्या आणि कडक नियमांबद्दल बोलूया जे सरकारने लागू केले आहेत. हेच नियम ठरवणार आहेत की कोण रेशनसाठी पात्र आहे आणि कोण नाही. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे उत्पन्नाचा. जर आपण ग्रामीण भागात राहत असाल आणि आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर आपलं कार्ड अपात्र ठरू शकतं. आणि शहरी भागासाठी हीच मर्यादा 3 लाख रुपये आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर रेशन कार्ड धोक्यात येऊ शकतं, हे नक्की. आता दुसरा नियम हा वाहनाबद्दल आहे. जर तुमच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याच्या नावावर कार किंवा दुसरी कोणतीही चारचाकी गाडी असेल तर त्या कुटुंबाला रेशनचा लाभ मिळणार नाही. तिसरा नियम आहे तुमच्या मालमत्तेबद्दल. म्हणजे जर कुटुंबाकडे 100 चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट, स्वतःचं पक्कं घर किंवा फ्लॅट असेल तर ते कुटुंबसुद्धा रेशन योजनेसाठी अपात्र ठरू शकतं. चौथा नियम आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी. आणि हा नियम जरा नीट ऐका. तुमच्या कुटुंबातला फक्त एक जरी सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तरी संपूर्ण कुटुंबाचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं. आणि 5वा नियम आहे घरातल्या सोयीसुविधांबद्दल. ज्या घरात एअर कंडिशनर म्हणजे एसी किंवा जनरेटरसारख्या गोष्टी आहेत अशा कुटुंबांनाही रेशन योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकतं. बरं, हे 5 नियम तर झाले, पण या 5 नियमांइतकीच एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी प्रत्येकाला करावीच लागणार आहे, ती म्हणजे ई-केवायसी. हो, सरकारने आता सगळ्या रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक म्हणजे कंपल्सरी केलं आहे. घाबरू नका, ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. आपल्याला फक्त आपल्या जवळच्या रेशन दुकानावर जायचं आहे आणि तिथे तुमची आधार पडताळणी करून ई-केवायसी पूर्ण करायची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हे केलं नाही तर तुमचं रेशन कार्ड लगेच बंद होऊ शकतं. आता जरा सरकारच्या कडक इशाऱ्याबद्दल बोलूया. सरकारने एकदम स्पष्ट केलंय की जे कोणी चुकीची माहिती देऊन रेशनचा लाभ घेत आहेत त्यांच्यावर आता कठोर कारवाई होणार आहे. म्हणजे जर सरकारी तपासणीत असं लक्षात आलं की कुणी खोटी माहिती देऊन रेशन घेतलंय तर फक्त त्यांचं रेशन कार्डच बंद होणार नाही, तर त्यांनी आत्तापर्यंत जेवढं धान्य घेतलंय त्याची बाजारभावानुसार वसुली केली जाईल. आणि इतकंच नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते. ही सगळी माहिती ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की मग आता आपली जबाबदारी काय आहे? तर सर्वात महत्त्वाचं आहे की प्रत्येकाने स्वतःची पात्रता प्रामाणिकपणे तपासावी. स्वतःला काही सोपे प्रश्न विचारा. आपली ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? आपलं उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेच्या आत आहे का? आपल्या कुटुंबात कोणाकडे चारचाकी गाडी किंवा घरात एसी आहे का? कुटुंबातला कोणी सदस्य इन्कम टॅक्स भरतो का? जर या प्रश्नांचे उत्तरं हो असतील आणि आपण नियमात बसत नसाल तर स्वतःहून तहसील कार्यालयात जाऊन आपलं रेशन कार्ड सरेंडर करणंच शहाणपणाचं ठरेल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही माहिती फक्त आपल्यापुरती मर्यादित ठेवून चालणार नाही. आपल्या आजूबाजूला, गावात, ओळखीत असे अनेक लोक असतील ज्यांना या नवीन नियमांबद्दल काहीच माहिती नसेल. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
शासन निर्णय, वेगवेगळ्या सरकारी योजना आणि ग्रामीण विकासाशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी महाट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी प्रकाश पोळ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद.